श्री सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीतील कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या वतीने यंदाचा पारंपरिक कारहुणवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून सोमवार दिनांक 29 जून रोजी सायंकाळी 6 वाजता कसबा गणपती मंदिर बाळीवेस येथून पारंपरिक बैल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष केदार बुगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सन 2001 मध्ये स्थापन झालेली कसबा गणपती शेतकरी बैलांच्या खांदेमळणी, बैलपूजन आणि कर अशा 3 दिवसांच्या या उत्सवाला शहरासह परिसरातील शेतकरी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। उत्सवातील मुख्य आकर्षण असलेली बैल मिरवणूक श्रीमंत मानाच्या कसबा गणपती मंदिरापासून प्रारंभ होईल। उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे। यावर्षी जेऊर तालुका अक्कलकोट येथील विजयकुमार शंकरराव बरबडे यांना केसर आंब्याचे 12 टन विक्रमी उत्पन्न घेतल्याबद्दल, अकोले तालुका दक्षिण सोलापूर येथील दयानंद गोपाळ माने यांना हुरड्याचे एकरी 2.5 टन विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे। महापौर विनायक कोंडल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने राहणार आहेत। जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे आणि माऊली झांबरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष धनेश हिरेहब्बू, सचिव शिवानंद सोन्ना, केदार मेंगाणे, जगदीश हिरेहब्बू, अमित दुगे, पुष्कराज मेत्रे आदी उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण आपण कारवणीचा सण उत्साहात साजरा करायचं नियोजन केलेलं आहे। आता ह्या वर्षी आमच्या मंडळाचं 26वं वर्ष आहे, जो आपण सामूहिकरित्या साजरा करण्यात, म्हणजे आधी प्रत्येक घरोघरी आपण तर पूजा विधिवत करतोयच, पण जे मिरवणूक जे घरोघरी वेगवेगळी निघायची आहे ते सामूहिकरित्या एकत्र सगळेजण मिळून काढायची जेव्हा पद्धत सुरू केली आम्ही मागच्या 25 वर्षापासून, ही 26वं वर्ष आहे। आणि त्याप्रमाणे कारवणी दिवशी म्हणजे येत्या सोमवारी मिरवणुकीचं नियोजन आहे। या विधीची माहिती म्हणजे शेतात कष्ट करणाऱ्या बैलांच्या बैलांपासून म्हणजे बैलांशिवाय शेती होऊ शकत नाही, आणि त्यांचं जे कष्ट केले त्यांचे कृतज्ञता, त्यांच्याबद्दल एक पूजा विधिवत करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो। आदल्या दिवशी खानमळणीचा उत्सव असतो। त्या दिवशी जे खांदे वर्षभर आपल्यासाठी राबलेले आहेत त्यांच्या खांद्याला हळद आणि लोण्याचं लेप लावून विधिवत पूजा करून ह्याला खांदेमळणी म्हणतात। आणि दुसऱ्या दिवशी आपण सगळ्याला बैलांना वाजत गाजत आपल्या घरी आणून तिथं घराजवळ पूजा करून संध्याकाळी हे मिरवणुकीचं नियोजन असतं।